शेतजमीन नसली तरीही या महिला ठरणार शेतकरीच। मिळतील सर्व योजना असा करा अर्ज। शेतजमीन नसली तरीही आता महिला शेतकरी होण्याची संधी आणि त्यासोबतच मिळणाऱ्या सरकारी योजनांचा थेट लाभ। मंडळी, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर केलंय। या विधेयकामुळे शेतजमीन नसलेल्या पण शेतीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून अर्ज मिळणार आहे। याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अशा महिलांना बँक कर्ज, सरकारी अनुदान आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। आतापर्यंत जमीन नसल्यामुळे अनेक महिला या योजनांपासून वंचित राहत होत्या, मात्र आता त्यांना शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे। मग हा अर्ज नेमका कोणाला मिळणार? शेत पिकांची लागवड करणाऱ्या महिलांसह पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मधमाशी पालन, मासेमारी, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कंपोस्ट खत निर्मिती, कृषी वनीकरण, बटाई शेती, कुळ वहिवाटीने शेती तसेच इतर शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळणार आहे। आता प्रश्न आहे, अर्ज कुठे करायचा? तर महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित महिलांना आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागणार आहे। तर निम शहरी भागात राहणाऱ्या महिलांनी नगरपंचायतीकडे अर्ज करायचा आहे। मंडळी, हा निर्णय राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे हे नक्की।